नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक्निक्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपला मूलभूत व्यवसाय हा शेती. शेतकऱ्यांना शेतीच्या कामकाजासाठी आणि शेतीचा विकास व्हावा याकरिता पुरेशी संसाधने उपलब्ध व्हावीत, तसेच लागवडीचा खर्च कमी करून कृषी क्षेत्राला आधार देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारणमुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारणमुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे RBIने जाहीर केले. सध्याची प्रत्येक शेतकऱ्यासाठीची 1,60,000 रुपयाची कर्ज मर्यादा वाढवून 2,00,000 रुपये करण्यात आली आहे. वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचा लागवडीवरील वाढता खर्च यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामकाजासाठी आणि शेतीचा विकास करण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने त्यांना कोणतेही अतिरिक्त तार न ठेवता जास्तीची आर्थिक मदत पुरविणे हा या निर्णयामागील हेतू आहे. देशभरातील बँकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून अंमलात येणाऱ्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात दिलेल्या सूचना या पुढील प्रमाणे आहेत. कृषी कर्ज, शेतीपूरक कामकाजासाठी लागणारे कर्ज यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही अधिकच्या तारणाशिवाय आणि स्वयं योगदानाशिवाय 2,00,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यात यावे. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी म्हणून या सुधारित मार्गदर्शक सूचनांची त्वरेने अंमलबजावणी करावी. बँकांनी या सुधारित कर्ज मर्यादेबाबतच्या निर्णयाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि शेतकरी तसेच शेतीशी संलग्न क्षेत्रातील संबंधितांमध्ये जनजागृती करावी. या निर्णयामुळे कर्जाची उपलब्धता वाढेल, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची संख्या ही 86% पेक्षा अधिक आहे. या निर्णयामुळे कर्जावरील खर्च कमी होईल व कोणत्याही जास्तीच्या तारणाची गरज राहणार नाही. या निर्णयाअंतर्गत कर्ज वितरण सुरू झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC द्वारे कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांमधील गुंतवणूक वाढवता येईल आणि त्यांचे राहणीमान सुधारेल अशी अपेक्षा आहे. 4% व्याजदराने 3,00,000 रुपयापर्यंत कर्ज देणारी सुधारित व्याज सवलत योजना आणि या धोरणांच्या संयुक्त अंमलबजावणीमुळे आर्थिक समावेशनाचे दृढीकरण होईल. 4% व्याजदराने 3,00,000 रुपयापर्यंत कर्ज देणारी सुधारित व्याज सवलत योजना आणि या धोरणांच्या संयुक्त अंमलबजावणीमुळे आर्थिक समावेशनाचे दृढीकरण होईल. कृषी क्षेत्राला पाठिंबा मिळेल आणि कर्ज आधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. तसेच याद्वारे सरकारचे दीर्घकाळापासूनचे उद्दिष्ट असलेले शाश्वत शेतीचे स्वप्न साकारण्यातही मदत मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारणमुक्त कर्ज मर्यादा ही 1,60,000 रुपयांवरून 2,00,000 रुपयापर्यंत वाढवली आहे. त्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.